सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. इंद्रियेने जो अंतर्मुख आत्मान कदा होई सन्मुख, त्याविण कैसे अत्यंतिक सुख जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती कोणीही कामा येती नांती, तूच एक अखेरचा साथी सुख निर्मुक्ती दायक तू. उकलोनिया कर्मा कर्माचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे. उद्धरी हे दिनदुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी तरवकळा, कृपाबळे समळ निर्दळा. रसनेस लागो नामाचा चाळा, सुनिरमळा साईराया. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि द्वारकेमधला 123 वर्षाचा कालावधी पूर्णपणे देवानी आपलं साजरा केला. 123वा वाढदिवस साजरा झाल्यानंतर आज देवांनी द्वारकेचा त्याग करायचं ठरवलं आहे. संपूर्ण संसार आणि संपूर्ण सगळ्या गोष्टींचा त्याग देवानी करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी उद्धवजींना बोलून घेतलं आणि उद्धवजींना सांगितलं की उद्धवजी, आता मी पूर्णपणे साधनेकरता जाणार आहे. आता मी समाधी अवस्था प्राप्त करण्याकरता जाणार आहे. ते म्हणले, देवा तुम्हाला वेगळी समाधी अवस्था प्राप्त करायची गरजच काय? अहो किती वेळेला तुम्ही समाधीस्थ होणार आहात, किती वेळा तुम्ही समाधी साधणार आहात? त्यावेळेला देवानी सांगितलं की नाही, आता ही संपूर्ण शरीर, हा देह, हा पंचमहाभूतांमध्ये विलीन करायची वेळ आलेली आहे. आता कुठेतरी आपलं अस्तित्व संपायची वेळ आलेली आहे. उद्धवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. उद्धवजी म्हणले, देवा असं का बोलताय, असं का वागताय? त्यावेळेला देव म्हणले, नाही, हे कुठेतरी संपायचं आहे आणि हे संपत असताना जे काही आपण केलेलं आहे त्या सगळ्याचा एकदा पूर्णपणे वाटा करायला पाहिजे. ज्याचं जे जे आपल्यावरती ऋण आहे ते ऋण आपण फेडलं पाहिजे आणि ते फेडण्याकरता आता 2 वर्ष पूर्णपणे साधना करायला पाहिजे. 125व्या वर्षानंतर मी हा देह ठेवणार आहे आणि देह ठेवत असताना या पंचमहाभूतांचं जे काही माझ्यावरती ऋण आहे ते ऋण मला अदा करायचं आहे. या निसर्गाचं, या शक्तीचं, या ऊर्जेचं जे काही मी देणं लागतो ते देणं मला द्यायचं आहे. मग नक्की तुम्ही कुठे जाणार आहात ते तरी मला सांगा, असं उद्धवजींनी विचारलं. त्याच्या वेळेला देव म्हणले, कुठे जाणार आहात म्हणजे तुम्ही येणार नाही का? त्याला उद्धवजी म्हणले, असं कसं असेल? जिथे तुम्ही आहात तिथे मी असेन. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्यानंतर या द्वारकेमध्ये कोणीतरी इथे राहील का? सगळेजण तुमच्या मागोमागच निघतील. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, असं नाही, तिथे मला एकट्याने जायला पाहिजे. कुठवर तुम्ही माझ्या पाठीमागे येणार आहात? त्यावेळेला उद्धवजी म्हणले, जिथवर तुम्ही न्याल तिथपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे येणार आहोत. देवांच्या आणि उद्धवजींच्या या संवादाचा जणू काही कोणी कानोबाच घेत होतं आणि पटापट देवकी वसुदेव त्या ठिकाणी आले, नंद आणि यशोदा त्या ठिकाणी आले, रुक्मिणी त्या ठिकाणी आली, जन्मेंजय प्रद्युम्न महाराज त्या ठिकाणी आले, त्याचबरोबर अनिरुद्ध महाराज आले, अनिल सुनील आले आणि सगळेजण हे गोतावळा जमा झाला. सगळ्यांकडे बघून देवांनी सांगितलं की आता मी द्वारका नगरी सोडणार आहे. सगळीकडे एक प्रकारची शांतता पसरली. देवांचं हे वाक्य ऐकल्यानंतर द्वारकेमध्ये अक्षरशः एखादी आकाशवाणी झाल्यासारखा ती बातमी सगळीकडे पसरली आणि प्रत्येकजण चिंतेमध्ये निर्माण व्हायला लागले, प्रत्येकाला चिंता वाटायला लागली. त्यावेळेला देवांनी सांगितलं, काळजी करू नका, 2 वर्ष अजून तुमच्या हातामध्ये आहेत आणि 2 वर्षामध्ये पुढच्या व्यवस्था तुमची संपूर्ण लावलेली आहे. या 2 वर्षामध्ये तुमच्या संपूर्ण व्यवस्थेच्या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येईल आणि मग त्यानंतर ही द्वारका पूर्णपणे रिकामी करायची आहे. ही आपल्याला समुद्राच्या ताब्यामध्ये द्यायची आहे. देवांनी पूर्णपणे जसं बोललं तसं पूर्णपणे वागणार असल्याचं सांगितलं. जे जे आहे त्याचं पूर्णपणे कारभार जो आहे तो ज्याच्या त्याच्या हाताचा ज्याला त्याला समजावून सांगितला. प्रद्युम्न महाराजांना सांगितलं की 2 वर्षामध्ये द्वारकेचं वैभव वाढव आणि त्याचबरोबर या सगळ्या लोकांची पुढच्या ठिकाणी व्यवस्था कर. त्याप्रमाणे प्रद्युम्न महाराजांनी ती जबाबदारी घेतली आणि देव आता जायला निघाले. त्यावेळेला उद्धवजी देखील देवांबरोबर जायला निघाले. देवकी वसुदेव म्हणले, आम्ही तुला असं सोडणार नाही, आम्हीही तुझ्याबरोबर येऊ. आणि नंद यशोदा म्हणले, आम्हीही तुझ्याबरोबर येऊ. रुक्मिणी मातेला देवांबरोबर यायचं होतं, परंतु प्रद्युम्न महाराज, अनिरुद्ध महाराज यांनी रुक्मिणी महाराजांना देवाच्या मागे जाऊन दिलं नाही. सांगितलं, देव चालले तर तू आमच्याबरोबर राहा, तू आमच्या घरामध्ये, तू या ठिकाणी घरामध्ये असलीस म्हणजे आम्हाला घरामध्ये कोणीतरी असल्यासारखं वाटेल आणि इथे आमचं मन रमेल, नाही तर आम्हीही देवांच्या मागे जाऊ. देवांनी ते सगळं ऐकून रुक्मिणी मातेला सांगितलं की तू द्वारकेमध्येच राहा आणि मी मात्र पुढच्या प्रवासाकडे निघतो. आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता पुढच्या प्रवासाला निघालेत. देवकी वसुदेव सांगितलं की आम्ही तुझ्याबरोबर येऊ. नंद यशोदानी सांगितलं आम्ही तुझ्याबरोबर येऊ. देवाने द्वारकेच्या अगदी हद्दीपर्यंत सगळ्यांना बरोबर नेलं आणि त्याच्यापुढे त्यांची सगळ्यांची समज काढली. त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जबाबदाऱ्या झटकू नका. तुम्ही प्रद्युम्न महाराजांना लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांना पुढे राज्यकारभार करायचा आहे, त्यांना पुढे त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे. जसं तुम्ही मला शिकवलं तसं त्यांना
शिकवा. अगदी अंत कालावधी ज्यावेळेला असेल, ज्यावेळेला मी या शरीराचा त्याग करणार असेल, त्यावेळेला मी नक्की तुम्हाला बोलवून घेईन, तुम्हाला भेटल्याशिवाय मी जाणार नाही बरं. असं सांगितल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. सगळ्यांनी खूप याचना केली, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापुढे कुणाचंही चाललं नाही. द्वारकेच्या वेशीवरनं त्यांनी सगळ्यांना परत पाठवलं आणि आता फक्त उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा हे दोघंजण निघाले. द्वारकेच्या वेशीवरनं बाहेर पडल्यानंतर उद्धवजी म्हणले की देवा कुठे? त्यावेळेला देव म्हणले की आता सोमनाथाकडे, म्हणजे आता भगवान शिवशंकरांकडे. आणि काय समजायचं ते उद्धवजी समजले. पुढे पूर्णपणे प्रभास क्षेत्रामध्ये देव आले. प्रभास क्षेत्र हे कृष्णधाममध्ये येतं आणि आज द्वारकेमधनं आपण पुढच्या एका नवीन कृष्णधाम यात्रेला निघालेलो आहोत. ते कृष्णधाम म्हणजे प्रभास क्षेत्र, म्हणजे आत्ताचं सोमनाथ, जे गुजरातमध्ये येतं, सौराष्ट्र भूमीमध्ये येतं. द्वारकेपासून 229 किलोमीटर अंतरावरती विद्यमान परिस्थितीमध्ये सोमनाथ आहे. सोमनाथच देवांनी का साधनेकरता निवडला असेल? आपला शेवट सोमनाथाच्या ठिकाणीच का व्हावा? तर देवांची इच्छा होती की भगवान शिवशंकरांच्या ठिकाणीच आपल्या देहाचा, म्हणजे की या पंचतत्वामध्ये विलीन होण्याचा कार्यक्रम हा ठिकाणी देवाच्या ठिकाणी व्हावा. त्या सोमनाथाच्या, त्या ज्योतिर्लिंगामधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, म्हणजे ते चंद्राने स्थापन केलेलं आहे. देव सोमवंती आहेत. जसं भगवान राम हे सूर्यवंशी होते, तसं देव चंद्रवंशी होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे चंद्रवंशी आहेत, ते सोमवंशी आहेत. आणि सोमवंशी असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चंद्राने उपासना केली, ज्या ठिकाणी चंद्राने शंकराला प्राप्त करून घेतले, आणि त्या ठिकाणी त्याच्या नावाने सोमनाथ म्हणून जे पहिलं ज्योतिर्लिंग आहे, ज्योतिर्लिंग यात्रा करत असताना सुद्धा पहिली ज्योतिर्लिंगची यात्रा येते ती सोमनाथाची येते. देवाने 229 किलोमीटरचा आत्ताचा, म्हणजे त्यावेळेला जे काही असेल तो प्रवास केला आणि देव प्रभास क्षेत्रामध्ये आले. प्रभास क्षेत्राच्या वेशीवरती आल्यानंतर देवांचं तेज इतकं अफाट झालेलं होतं की देवांनी त्या भूमीला नमस्कार केला. त्या भूमीमधली तिकडची रज, म्हणजे तिथली धूळ ती स्वतःच्या कपाळाला लावली आणि असं वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चेहऱ्यावरती इतकं तेज आलेलं आहे की जणू काही भगवान शिवशंकर स्वतः किंवा कणाद ऋषींची ती जन्मभूमी आहे की कणाद ऋषीसुद्धा त्यावेळेला तिथे उपस्थित आहेत आणि ते देवांचं स्वागत करत आहेत की या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे, या सोमनाथाच्या प्रभास क्षेत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. देवाने प्रभास क्षेत्रामध्ये पूर्णपणे प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर देव म्हणले अश्वस्थ भव, म्हणजे जिथे पूर्णपणे पिंपळांची झाडं आहेत, त्या पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी आपल्याला राहायचं आहे. आणि देवाने त्या सोमनाथामधलं पूर्णपणे पिंपळाच्या झाडाचं जे अरण्य होतं ते अश्वस्थ भवन पूर्णपणे प्राप्त केलं आणि त्या ठिकाणी उपासना आणि साधना करायला सुरुवात केली. देव दिवसेंदिवस समाधी अवस्थेमध्ये असल्यामुळे क्षीण व्हायला लागलेले होते, परंतु देवाचं तेज वाढत होतं. देवांबरोबर तेवढीच साधना कोण करत असेल तर तेवढी साधना ही पूर्णपणे उद्धवजी करत होते. आणि उद्धवजी प्रत्येक वेळेला देवाकडनं काही ना काही त्यावेळेला सुद्धा मौलिक मार्गदर्शन घेत होते. ते मार्गदर्शन घेत असताना एक दिवस त्यांनी देवाच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. ते पाणी बघितल्यानंतर ते म्हणले की देवा, तुम्हाला कुणाची तरी आठवण आली आहे, सांगा मला कुणाची आठवण आली आहे. मी त्वरित त्यांना इकडे बोलवतो. त्यावेळेला देव म्हणले की नाही कुणाची आठवण आली. ते म्हणले नाही तरी सांगा कुणाची आठवण आली. त्यावेळेला देव म्हणले की आठवण आली ती यमुनेच्या शेवटाची आठवण आली, म्हणजे यमुनेच्या तीरावरती जे जंगल आहे त्या जंगलाची आठवण आलेली आहे. आठवण आली ती गोकुळाची आठवण आलेली आहे ती मथुरा वृंदावन सगळ्या तिकडच्या माझ्या गोपिकांची आठवण आलेली आहे आणि त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. ते म्हणले देवा, एवढं त्यांच्यावरती प्रेम करता? ते म्हणले नाही, तेवढं ते माझ्यावरती प्रेम करतात म्हणून मला वारंवार त्यांची आठवण येते. मी द्वारका सोडून दिली, मला द्वारकेचाही लोभ नाही, मला कुठल्याही नातेसंबंधामध्ये लोभ नाही, मी ब्रह्मचर्यत्वाचं आयुष्य जगलेला माणूस आहे, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला 16,108 लग्न करून सांगतात त्यावेळेला ते कसे ब्रह्मचार्य आहेत हे समजण्याची पात्रता उद्धवजींच्या अंगामध्ये आहे. उद्धवजी त्या ठिकाणी देवाला नमस्कार करतात आणि स्वतःच्या कानाला हात लावतात आणि म्हणतात की खरंच ते लोक एवढे धन्य आहेत का की जे तुमच्यावरती प्रेम करतात? खरंच त्या गोपिकांमध्ये एवढं प्रेम आहे का? खरंच आज सुद्धा तुम्हाला गोकुळाची आठवण येते का? आज तुम्हाला वृंदावनची आठवण येते का? आणि आज तुम्हाला ते यमुनाचं वनशिवटच आठवतं का? त्यावेळेला देव म्हणतात त्यांना मी विसरू शकत नाही. उद्धवजी, माझी अशी इच्छा आहे की त्यांचं प्रेम काय आहे ना ते तुम्ही एकदा जाणून घ्या, त्याशिवाय तुम्हाला इथे समजणार नाही. उद्धवजी त्या ठिकाणी हसले आणि उद्धवजींनी देवाच्या पायावरती डोकं ठेवलं. देवाने उभं केलं आणि उद्धवजींना आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि मिठीमधनं ज्यावेळेला बाहेर निघाले त्यावेळेला उद्धवजींमध्ये आमूलाग्र बदल झाला. उद्धवजी स्वतः श्रीकृष्ण परमात्मा बनले. देवाच्या विचाराने राहिलं, देवाच्या आचाराने राहिलं आणि देवाच्या बरोबर राहिलं तर त्याचा काय फायदा होतो बघा. अर्जुनाने सुद्धा देवाचा संग केला
पण देवाचा संग करत असताना त्याला गीता मिळाली, त्याला सार मिळालं आणि आपल्याला सगळ्यांना जीवन जगण्याकरता एक वेगळी कला, जीवन जगण्याचं एक सामर्थ्य किंवा जीवन जगण्याचे जणू काही आपल्याला मूल्यमापन हे त्या गीतेच्या माध्यमातून मिळालं. परंतु स्वतः कृष्ण होण्याचं भाग्य कुणाला मिळालं तर ते उद्धवजींना मिळालं, ज्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे ज्ञानाच्या व्यतिरिक्त दुसरी काही मागणी केली नाही. आणि ते म्हणले की आता असेच तुम्ही गोकुळामध्ये जा. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. एका रथामध्ये ते आरूढ झाले आणि आरूढ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते बोलता पोचले सुद्धा गोकुळामध्ये. ज्या ठिकाणी गोकुळामध्ये ते येत आहेत असं त्यांच्या रथाची चाहूल कुठे लागली असेल, त्या रथाची चाहूल सुद्धा त्या गोपिकांच्या इतकी लक्षात होती की संपूर्ण वेळच त्या ठिकाणी थांबला. जी गोपिका मागे वळून बघत होती ती तशीच तिथे स्तब्ध झाली. सगळेजण अगदी पुतळे बनले. गायींनी त्या ठिकाणी हंबरडा फोडायला सुरुवात केली. त्याचबरोबर आपला पान्हा सुद्धा सोडला. गायी पूर्णपणे दूध द्यायला लागल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत त्यांच्या रथाकडे बघायला लागल्या. कोणीही त्या जागेवरनं पुढे हलूही शकलं नाही, एवढं देवावरती अफाट प्रेम करणारे होते. उद्धवजी ते सगळेजण बघत बसले आणि श्रीकृष्ण परमात्मा आपण आहोत आणि त्या सगळ्यांकडे बघत असताना घळाघळा डोळ्यातून पाणी यायला लागलं. किती देवावर प्रेम करणारे लोक आहेत, किती अफाट प्रेम आहे त्यांचं. अहो माणसांचं तर सोडा, जनावरांचं किती प्रेम आहे, त्या गायींचं किती प्रेम आहे, त्या वासरांचं किती प्रेम आहे. आणि सगळीकडे झाडं जणू काही ह्या पूर्णपणे आनंदामध्ये अशी बहरल्यासारखे वाटत होते. फुलं झाडांवरची आपोआप गळून पडत होती. फळं सुमधुर अशी आपोआप झाडं सोडायला लागलेली होती. प्रत्येकाने देवाकरता आपलं अस्तित्व सोडायला घेतलं. इतकं देवाचं विलक्षण प्रेम त्या ठिकाणी उद्धवजींना बघायला मिळालं. उद्धवजींना भासवून द्यायचं नाही की मी श्रीकृष्ण परमात्मा नाही आहे, परंतु ते कुणाशी एक शब्दसुद्धा बोलू शकले नाही. थोडं पुढे गेल्याच्या नंतर सगळे एकवटले गेले. एका वृक्षाच्या खाली ते उभे राहिले आणि ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला पूर्णपणे चमत्कारिकरित्या त्यांचं जे काही उभं राहण्याची जी काही तलप होती ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांसारखी झाली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माच त्या ठिकाणी भासायला लागले. सगळे त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकजण देवाचे गुणगान गायला लागले. गोपिका वेगवेगळे गीत म्हणायला लागले. वेगवेगळे त्या ठिकाणी रास चालू झाले आणि ते सगळं बघून काहीच न बोलणारे उद्धवजी शांतपणे या सगळ्या गोष्टी फक्त अनुभवत घेत होते. आणि आता रडण्यामधून त्यांचे म्हणजे की अश्रूसुद्धा संपलेले होते. तर ते आतल्या आत अंतःकरणामध्ये रडत होते. अंतःकरण पूर्णपणे भरून आलेलं होतं. संपूर्ण ते दृश्य बघितलं आणि ते दृश्य बघितल्यानंतर तिथल्या पुरुषांशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एकाच्या ते जवळ गेले आणि त्याला म्हणले की तू ह्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना कधी बघितलेलं आहेस, मला कधी बघितलेलं आहेस. त्यावेळेला ते म्हणले की नाही, खूप वर्ष झाली, खूप वर्ष अगोदर खूप गर्दीमध्ये मी एकदा कृष्णाचं मोरपीस फक्त बघितलं आहे. अख्खा कृष्ण मी आज बघितलेला आहे. आणि असं बघितलेल्या लोकांनी सगळ्यांनी त्यावेळेला चमत्कारिकरित्या कृष्णाच्या पायावरती डोकं ठेवलं, उद्धवजींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि कृष्ण प्रत्येकाला बघितल्यानंतर प्रत्येकाचं हृदय अक्षरशः हल्लं गेलं. त्या ठिकाणी उद्धवजी फक्त 1.5 दिवस राहू शकले. 1.5 दिवसानंतर त्यांनी देवाचा इतका धावा केला की त्या गोकुळामधनं ते अंतर्धान पावले आणि पुन्हा सोमनाथाच्या ठिकाणी आले. पुढे आल्यानंतर उद्धवजी जवळजवळ पूर्ण देवरानी समाधी घेईस तर मौन अवस्थेमध्ये होत आहे. इतका त्या संपूर्ण प्रेमप्रसंगाचा त्यांच्यावरती परिणाम झाला आणि मौनामध्ये त्यांनी देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कारण बोलायला गेल्यानंतर फक्त रडायला यायचं, बोलायला गेल्यानंतर फक्त अश्रू दाटून यायचे आणि एकही शब्द उद्धवजी बोलू शकत नव्हते. म्हणून त्यानंतर पूर्णपणे एकांतवास हा उद्धवजींनी घेतला आणि एकांतवास भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ठेवला. सोमनाथ क्षेत्रामध्ये, प्रभाग क्षेत्रामध्ये, या कृष्णधामामध्ये आपण जाऊया आणि त्या आजही पिंपळाचं वन आहे, त्या वनामध्ये तुम्हाला घेऊन जाईन. त्या ठिकाणी भालका तीर्थ आहे. मग हे भालका तीर्थ कसं बनलं ते आपण ऐकूया. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतःचा शेवट किती पूर्णपणे केलेला होता तो परिपूर्ण शेवट आपण ऐकूया आणि मग पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आयुष्यामध्ये प्रभाग क्षेत्रामध्ये कृष्णधामामध्ये काय घडलं तेही सविस्तर ऐकूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.